आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स। महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। कल्याण पूर्व के चक्की नाका इलाके में 12 वर्षीय बच्ची के साथ हुए जघन्य अपराध और हत्या के विरोध में पत्री पुल जन गण मन समूह द्वारा कैंडल मार्च का आयोजन किया गया। यह मार्च गवली पत्री पुल से शुरू होकर MIDC रोड, श्री राम चौक, पत्री पुल सर्कल और शिव मंदिर तक गया। पूर्व नगर सेवक नवीन सिंह, अजीत सिंह, सुबोध राम, सुभाष वर्मा, सुभाष सिंह, बंटी तिवारी, बंटी गंडसे, श्रीमती नूतन सिंह, श्रीमती प्रिया दुबे, अनीता शर्मा, चंद्रमणि प्रसाद, दीपक जादव, प्रकाश चौधरी, मोहन गुप्ता सहित अन्य प्रमुख समाज सेवियों और नागरिकों ने बड़ी संख्या में भाग लिया। इस मार्च का उद्देश्य न्याय की मांग को मजबूती से उठाना और पीड़िता के लिए आवाज बुलंद करना था। नवीन जी काय सांगणार? कॅन्डल मार्च चालू आहे, वरून ऍक्शन नाही। बघा, लोकांच्या तीव्र भावना आहेत ज्या आपल्या 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची निगरूनपणे हत्या करण्यात आली। अशा नराधमाला विशाल गवळीला तात्काळ फाशीची सजा द्यावी। या सगळ्या जो कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे त्याच्या मागचं हेतू हेच आहे की सरकारने त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन घ्यावी। त्याच्या अगोदर आता काही दिवसापूर्वी आपण जर बघितलं की DCPने सांगितलेलं की एक कोणी सरकारी वकील नेमला गेला होता, पण कालच्या ज्या बातम्या आल्या त्याच्यामध्ये फडणवीस सरकारने उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे। पण उज्ज्वल निकम हे BJP मधूनच निवडणुका लढवलेल्या त्यांनी, त्यात ते हारले गेले। मग आमच्या मुलीला न्याय मिळेल का, ही एक शासकता आहे त्याच्यामध्ये। दुसरी गोष्ट की आज प्रसार माध्यमातून जी आम्हाला माहिती मिळते आहे की तो BJPचा कार्यकर्ता होता, त्याचे फोटो व्हायरल होत आहेत। तर आमच्या मनात शंका आहे, आज समाजामध्ये प्रत्येक गोष्टीला हे तेढ निर्माण करतात। परप्रांतीय आणि मराठी भाषावाद याचा या कल्याणमध्ये तेढ निर्माण केला जात आहे। आज आमची ही परप्रांतीय मुलगी आहे, आज तिच्या निगरूनपणे हत्या करण्यात येत आहे। तर याला जबाबदार कोण आता? तर या सरकारने तिथं घरी बसून किंवा मंत्रालयावर बसून जे मदत करतायत किंवा त्यांचे जे मंत्री येत आहेत, ही फार मोठी शोकांतिका आहे। फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी तर इथे यायला पाहिजे भेटायला। आज त्यांचे आमदार जे इथले स्थानिक आमदार आहेत कल्याण पूर्वेच्या आणि जो इतर मंडळ आहे ते त्यांना तिथं घेऊन जात आहेत। आणि एका प्रकारे ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण किंवा प्रेशर असं तर काही होत नाही ना। तर आमची सगळ्यांची या जनगण जे इथलं मंडळ आहे, जे नियोजन मंडळ आहे, या सगळ्यांतर्फे हीच आमची प्रार्थना आहे की आमच्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावं। जसं त्या शिंदेची बदलापूरच्या प्रकरणामध्ये एन्काउंटर करण्यात आलं, त्यावेळी ते इलेक्शनचं राजकारण होतं। आज हे सरकार काय झोपलं आहे का? आज त्यांना एन्काउंटर करता येत नाही का? तर हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो।